नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज पुन्हा एकदा तुमची आमची आपल्या सगळ्यांची आवडती मालिका म्हणजेच लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा एक नवीन एपिसोड, धमाकेदार एपिसोड तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे। आता आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलेलं होतं की पार्थ, काव्या आणि जीवानंदिनी इच्छा नसताना देखील पूजेला बसलेले आहे आणि त्यांची पूजा देखील संपन्न झालेली आहे। पण खरी मजा तर उद्याच्या एपिसोडमध्ये येणार आहे। पण आपल्याला या ठिकाणी उद्याची वाट पाहावी लागणार नाही, कारण तुमची उत्सुकता फार जास्त ताणून न धरता उद्याचा एपिसोड आजच तुमच्यासाठी मी घेऊन आलेले आहे। त्यामुळे आजचा एपिसोड तुम्ही शेवटपर्यंत पहा। आजच्या एपिसोडमध्ये असं काही घडणार आहे ज्याने कदाचित सगळं चित्रच बदलून जाणार आहे। तर बघा उद्याच्या एपिसोडमध्ये काय घडणार आहे हे जाणून घेण्यापूर्वी अगोदर काय घडलेलं होतं हे अगदी थोडक्यात सांगते। तर बघा पूजा संपन्न झालेली होती। त्यानंतर मानिनीने गुरुजींना नमस्कार करायला लावलेला होता। तर मानिनीने सांगितल्याप्रमाणे दोघंही जोडपं गुरुजींचा नमस्कार करतात। गुरुजींचा नमस्कार केल्यानंतर गुरुजी त्यांना आशीर्वाद देतात की सौभाग्यवती भव। तर विक्रम यावर म्हणतो की का हो गुरुजी, पूर्वी अखंड सौभाग्यवती भव असा तर आशीर्वाद दिला जातच होता, पण अष्टपुत्र सौभाग्यवती भव असाही आशीर्वाद दिला जात होता, असा तुम्ही का दिला नाही? तर मग गुरुजी म्हणतात की आता कोणालाही मूल नको असतं आणि मूल तर नकोच असतं, पण आजकाल कोणाला लग्नसुद्धा नको असतं। आणि हे बोलत असताना ते त्या चौघांकडे पाहतात आणि त्यावर ते असंही म्हणतात की आजकाल तर काहींना फक्त फारकत हवी असते। आता हे बोलत असताना गुरुजी त्या चौघांकडे पाहत असतात, म्हणून त्या चौघांनाही असं वाटतं की गुरुजींनी हे भाकीत कसं काय केलं आहे आणि गुरुजींना काय समजलं असेल जे गुरुजी अशा पद्धतीने बोलत आहे। आता हे सगळं झाल्यानंतर असं बोलल्यानंतर गुरुजी अजून एक मोठा फटाका फोडणार आहे। आता फटाका फोडणार म्हणजे काय? तर बघा आता लग्नाच्या वेळेस काव्याने आणि नंदिनीने उलटं मंगळसूत्र घातलेलं होतं, जे की 1.25 महिना प्रत्येकाकडे घातलं जातं, तशा पद्धतीने ते मंगळसूत्र घातलेलं होतं। पण आज असं काहीतरी घडणार आहे ज्याने कदाचित यांच्या संसाराला वेगळं वळण येणार आहे। कारण गुरुजींनी आता त्यांना सांगितलं आहे की तुम्ही जे मंगळसूत्र लग्नाच्या दिवशी उलटं घातलेलं होतं ते आता तुम्हाला काढून टाकायचं आहे। आणि फक्त काढून टाकायचं नाही तर ते सरळ करायचं आणि सुलटं घालायचं आहे। आता असं ऐकल्यानंतर ते चौघही एकमेकांकडे पाहत असतात आणि काव्या आणि नंदिनी गळ्यातलं मंगळसूत्र काढायला घेते। आता त्या काढतच असतात तेवढ्यात गुरुजी पुन्हा एकदा बोलतात, अगं अगं थांबा, तुम्ही का मंगळसूत्र काढत आहे? हे मंगळसूत्र तुमच्या गळ्यात कोणी घातलं? तुमच्या नवऱ्याने ना? तर मग आता ते काढण्याचा आणि पुन्हा सुलटं करण्याचा, सुलटं घालण्याचा अधिकार देखील तुमच्या नवऱ्यालाच आहे। असं म्हटल्यानंतर आता पुन्हा एकदा या चौघांसमोर मोठं प्रश्नचिन्ह उभं राहणार आहे। पण त्यांच्यासमोर जरी प्रश्नचिन्ह उभं राहिलेलं असलं तरीही गुरुजींनी नकळत का होईना एक इशारा दिलेला आहे त्यांच्या संसाराचा। एकंदरीत काय तर त्यांचा संसार पुन्हा नव्याने फुलताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। पण ते प्रत्यक्षात घडेपर्यंत बऱ्याच घडामोडी घडणार आहे, ते देखील पाहणं खरंच खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे। तर हा आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला? उद्या जे पाहायला मिळणार आहे ते तुम्हाला आजच समजले आहे, म्हणून तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच कळवा आणि असेच नवीन एपिसोड पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।